इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांच्यामार्फत क्षेत्रीय भाषांमधून जो मार्गदर्शन वर्गांचं आयोजन आपण करत आहोत, त्या अंतर्गत आपण BHIC 101 म्हणजे हिस्ट्री ऑफ द इंडिया पार्ट फर्स्ट या विषयीची माहिती पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या संपर्क सत्रामध्ये किंबहुना या अगोदरच्या 3 संपर्क सत्रामध्ये आपण हडप्पा संस्कृतीच्या संदर्भामधील माहिती पाहत होतो. हडप्पा संस्कृतीचे अभ्यासाच्या सोयीसाठी 3 भागामध्ये वर्गीकरण केले जाते किंवा इतिहासकार या संस्कृतीचे 3 गटामध्ये वर्गीकरण करतात. पहिला टप्पा हा पूर्व हडप्पा किंवा प्राथमिक हडप्पा काळ, हडप्पा संस्कृतीची स्थळं ही आढळून आलेली आहेत. तर त्या भागामध्ये अगोदरच्या काळातही हडप्पा संस्कृतीची प्राथमिक अवस्था ही आपणास आढळून येते आणि म्हणून या टप्प्याला इतिहास अभ्यासकांनी पूर्व हडप्पा किंवा प्राथमिक हडप्पाचा काळ म्हणून नाव दिलेले आपणास दिसून येते. यानंतरचा दुसरा टप्पा हा प्रगत किंवा परिपक्व हडप्पा काळ म्हणून ओळखला जातो. हडप्पा संस्कृती जी मुख्य संस्कृती होती तर ती कशा स्वरूपाची होती हा या कालखंडामध्ये समावेश होत असलेला आपल्याला दिसून येतो. तर हडप्पा संस्कृतीचा ऱ्हासाचा कालखंड आणि हडप्पा संस्कृतीतील लोक इतर संस्कृतीमध्ये जाऊन इतर ठिकाणी जाऊन राहू लागल्यानंतरचा जो काही कालखंड आहे तर तो उत्तर हडप्पा कालखंड यामध्ये समाविष्ट होत असलेला आपणास दिसून येतो. या सर्व गोष्टींच्या संकल्पना, त्याची वैशिष्ट्य ही आपण सविस्तरपणे पाहिलेली होती. प्रगत हडप्पा कृतीची जी प्रमुख स्थळे आहेत तर त्या प्रमुख स्थळांची सविस्तर चर्चा आपण केली होती. त्याशिवाय अर्थव्यवस्था, हडप्पा संस्कृतीच्या कला, समाज व्यवस्था, धर्म व्यवस्था या सर्वांची आपण माहिती पाहिलेली होती. हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाच्या संदर्भामध्ये किंवा हडप्पा संस्कृतीच्या अस्तांच्या कारणाविषयी इतिहास अभ्यासकांनी जी वेगवेगळी मतमतांतरे मांडलेली आहेत. हडप्पा संस्कृती ही अचानक नष्ट झालेली आहे अशा स्वरूपाचा अंदाज व्यक्त करून जी कारणं इतिहास अभ्यासकांनी सांगितली त्याचीही आपण चर्चा केली. त्याचबरोबर आता इतिहास अभ्यासक या अचानकपणे कारणांचा जो काही आहे तर तो आढावा न घेता किंवा हडप्पा संस्कृतीच्या अस्ताच्या कारणांची चर्चा न करता आता ते हडप्पा संस्कृतीची स्थळं यांच्यामध्ये नंतरच्या काळात काय परिवर्तन झाली किंवा हडप्पा संस्कृतीची सारखी वैशिष्ट्ये असणारी ठिकाणं इतर ठिकाणी आहेत का याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. थोडक्यात हडप्पा संस्कृतीचा वारसा त्या ठिकाणी आहे का याचा ते शोध घेत आहेत. हडप्पा संस्कृतीच्या वारसाच्या संदर्भामध्ये आणखीन एक मुद्दा आपण सांगू शकतो तो म्हणजे आजच्या काळातही आपण हडप्पा संस्कृतीच्या संदर्भामधील गोष्टी या अनुभवत असतो. त्या काळातील काही गोष्टी आजही आपल्याकडे वारसा रूपाने चालत असलेल्या आपणास दिसून येतो. तर त्याचीही आपण सविस्तरपणे चर्चा केलेली होती. विद्यार्थी मित्रांनो, हडप्पा संस्कृती ही भारतातील सर्वात पहिली आणि प्रगत अशा स्वरूपाची संस्कृती असलेली आपल्याला दिसून येते. 1924 मध्ये या संस्कृतीच्या संदर्भातील माहिती सर्व जगाला झाल्यानंतर त्यानंतर या संस्कृतीविषयी खूप अधिक प्रमाणात संशोधन हे झाले. या संस्कृतीच्या संदर्भामध्ये खूप अधिक प्रमाणात संशोधन होत असलेलं आपणास दिसून येतं. आजपासून आपण यानंतरची एक महत्वाची संस्कृती ज्याला आपण वैदिक संस्कृती असं म्हणतो या वैदिक संस्कृतीची माहिती ही पाहणार आहोत. वैदिक संस्कृती ही खरं तर हडप्पा संस्कृती नंतरच्या कालखंडातील एक महत्वाची अशी संस्कृती आहे. या संस्कृतीचा मुख्य आधार हा वेद हा महत्वाचा ग्रंथ असल्यामुळे या संस्कृतीला याचेही आपण त्यानंतरच्या त्याच्यामध्ये पुढच्या स्लाइड्स मध्ये या वेदांच्या संदर्भामध्ये ही माहिती पाहणार आहोत. परंतु हे वेद हे भारताच्याच इतिहासाच्या संदर्भामध्ये प्राचीन आहेत असे आपण नाही म्हणू शकत. तर एकंदरीतच आशिया खंडाच्या संदर्भामध्ये सुद्धा वैदिक साहित्य हे सर्वप्रथम अस्तित्वात आलेले साहित्य आहे असेही आपण त्या संदर्भामध्ये म्हणू शकतो. या संस्कृतीचे जे निर्माते आहेत
तर ते संस्कृतीचे निर्माते हे आर्य लोक असलेले आपल्याला दिसून येते. या वैदिक कालखंडाचे आपण अभ्यासाच्या सोयीसाठी 2 भागांमध्ये वर्गीकरण करू शकतो. त्यामधला पहिला भाग हा पूर्व वैदिक काळाचा आहे, जो इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1000 या कालखंडाच्या दरम्यानचा आहे. तर उत्तर वैदिक काळ हा इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 500 या कालखंडाच्या दरम्यान असलेला आपल्याला दिसून येतो. या दोनही कालखंडाची, या दोनही काळाची आपण सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. एकंदरीतच ही वैदिक संस्कृतीची काही थोडक्यात माहिती आपणास सांगता येऊ शकते. पुनर्निर्मितीसाठी आपणास साधनांची आवश्यकता असते. इतिहास अभ्यासक आर.जी. कॉलिंगवुड यांनी अशा स्वरूपाची व्याख्या इतिहासाची केली होती, की इतिहास म्हणजे गतकाळाचे इतिहास अभ्यासकाच्या मनातील पुनर्गठन किंवा रिएनॅक्टमेंट. म्हणजे काय? तर ज्यावेळेस आपण इतिहासाची मांडणी करणार असतो, तर ती अर्थातच इतिहासाच्या साधनांच्या आधारे करत असतो आणि ज्यावेळेस त्याच्या हाती काही साधने उपलब्ध होतात, तर त्या साधनांच्या आधारे ती घटना पुन्हा एकदा इतिहासकाराच्या मनामध्ये ही घडत असते. पुन्हा एकदा इतिहासकाराच्या मेंदूमध्ये किंवा पुन्हा एकदा इतिहासकाराच्या विचारामध्ये ही घटना पुन्हा एकदा जी असते तर ती घडत असते. ज्यावेळेस इतिहास अभ्यासक ही पुन्हा एकदा घटना आपल्या मनामध्ये घटित करत असतात, तर त्यावेळेस अर्थातच इतिहासाची पुनर्मांडणी करण्यासाठी त्यांना साधनांची आवश्यकता असते. इतिहासाच्या या साधनांचे आपण प्रामुख्याने 2 गटांमध्ये वर्गीकरण करतो. वाङ्मयीन साधने आणि पुरातत्वीय साधने. वैदिक कालखंडाच्या अभ्यासासाठी वाङ्मयीन साधने आणि पुरातत्वीय साधने अशी ही दोन्ही पद्धतीची साधने ही आढळून येतात. अर्थात यामध्ये वाङ्मयीन साधने ही अधिक प्रमाणात महत्त्वाची असली तरी सुद्धा पुरातत्वीय साधने ही वाङ्मयीन साधनांना एक प्रकारे पूरक असलेले आपणास दिसून येतात किंवा वाङ्मयीन साधनांमधील माहिती ही पुरातत्वीय साधनांच्या आधारे तुलनात्मक पद्धतीने जर का मांडली, अभ्यासली, तर त्यामधून जे आहेत, तर ते अधिक चांगल्या प्रकारचा अभ्यास किंवा अधिक चांगल्या प्रकारची माहिती ही उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे इतिहास अभ्यासासाठी वाङ्मयीन आणि पुरातत्वीय साधने दोन्ही महत्त्वाची असतात. वैदिक कालखंडाच्या दृष्टिकोनातूनही वाङ्मयीन साधनांमध्ये आपण 4 वेद हे महत्त्वाचे असणारे आपणास दिसून येतात. यामध्ये सर्वात प्राचीन वेद जो आहे तर तो ऋग्वेद. आपण पाहिलं की आपण वैदिक कालखंडाचे पूर्व वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ या 2 गटांमध्ये वर्गीकरण करत असतो. पूर्व वैदिक काळाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण माहिती पाहत असतो, तर त्यावेळेस पूर्व वैदिक काळाच्या माहितीचा सर्वात महत्त्वाचा स्रोत हा ऋग्वेद असतो. कारण की याच कालखंडामध्ये ऋग्वेदाची रचना झालेली होती. तर नंतरच्या टप्प्यामध्ये यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या 4 वेदांची रचना ही झालेली होती आणि त्यामुळं हे उर्वरित 3 वेद हे उत्तर वैदिक कालखंडाच्या संदर्भात आहेत. तर ऋग्वेद हा जो आहे तर तो आपणास पूर्व वैदिक कालखंडाच्या संदर्भामध्ये माहिती देणारा एक महत्त्वाचा स्रोत आहे, असे आपण म्हणू शकतो. अर्थातच आपण साधनांचा आढावा घेत असताना, साधनांची माहिती पाहत असताना आपण या वाङ्मयाची आपण सविस्तरपणे चर्चा केलेली होती, की ऋग्वेद हा जो आहे तर तो देवतांच्या स्तुतीपर रचलेला एक प्रकारचा वेद आहे, असं आपण म्हणू शकतो. अर्थात या ऋग्वेदाची इतरही काही वैशिष्ट्य असणारे आपणास दिसून येतात. विशेषतः भौगोलिक माहितीच्या दृष्टिकोनातून देखील ऋग्वेद हा महत्त्वाचा असणारा आपणास दिसून येतो. त्याचबरोबर त्याचं धार्मिक महत्त्व तर अर्थातच असलेलं आपल्याला दिसून येतं. राजकीय दृष्टिकोनातून, आर्थिक, सामाजिक अशा सर्व दृष्टिकोनातून ऋग्वेद हा ग्रंथ हा नक्कीच महत्त्वाचा आहे. तर यजुर्वेद हा ग्रंथ यज्ञ कशा पद्धतीने केले पाहिजेत, राज्यकर्त्यांनी यज्ञ कशा पद्धतीने केले पाहिजेत, याची माहिती देणारा ग्रंथ म्हणजे यजुर्वेद आहे. तर सामवेद हा ऋग्वेदातील ऋचा किंवा कविता या चांगल्या पद्धतीने कशा म्हटल्या पाहिजेत, याची माहिती देणारा वेद म्हणजे सामवेद आहेत. तर अर्थातच अथर्ववेद हा जारण-मारण विद्या, जादूटोणा याविषयीची चर्चा अशा स्वरूपाचा करणारा हा एक महत्त्वाचा ग्रंथ
असलेला आपणास दिसून येतो. त्याचबरोबर इतरही काही वाङ्मयीन साधनं जी काही आहेत, ब्राह्मणे, आरण्यके, पुराणे हे सुद्धा जी काही आहेत, तर ती सुद्धा आपणास जी काही आहेत, तर ते वैदिक कालखंडाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले दिसून येतात. याचबरोबर पुरातत्वीय साधने याच्यामध्ये पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तर राजस्थान तसेच सिंधू आणि घग्गर या नद्यांच्या खोऱ्यामध्ये जी उत्खननं झालेली आहेत, तर त्या उत्खननातून आपणास पुरातत्वीय साधने उपलब्ध होत असणारी दिसून येतात. या उत्खनना आधारे मिळालेली माहिती आणि ऋग्वेद ग्रंथातील माहिती याचा तुलनात्मक अभ्यास करून आपणास इतिहास अभ्यासक जे काही आहेत, तर ती माहिती ही प्राप्त करत असतात आणि त्याच्या आधारे आपणासही त्याची माहिती ही होत असते. ही पुरातत्वीय साधने त्यामुळे वैदिक कालखंडाच्या पुनर्रचनेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात. वैदिक कालखंडाचा अभ्यास करण्यापूर्वी किंवा या कालखंडाची इतर वैशिष्ट्ये चर्चा करण्यापूर्वी या संस्कृतीचे निर्माते ज्यांना आपण आर्य असं म्हणतो, तर त्या आर्यांच्या संदर्भामध्ये काही चर्चा किंवा काही मतमतांतर किंवा काही मतभेद हे असलेले आपणास दिसून येतात. त्यामधील एक दोन गोष्टी या महत्त्वाच्या ठरतात. ते म्हणजे आर्य हे भारतातील होते, की ते भारताच्या बाहेरून भारतामध्ये आलेले होते. असा एक विचार किंवा असे विचार हे मांडण्यात आलेले होते. त्याचबरोबर वैदिक संस्कृतीच्या लोकांनी या ठिकाणी आक्रमण करून या ठिकाणी आपलं राज्य स्थापन केलेलं होतं का? अशा स्वरूपाचे विचार जे होते, तर ते सुरुवातीच्या कालखंडात ज्यावेळेस भारतीय इतिहासाची मांडणी करण्यात आलेली होती, तर त्यावेळेस युरोपातील इतिहासकारांनी त्या किंवा कंपनीच्या प्रशासकीय इतिहासकारांनी अशा स्वरूपाची मांडणी किंवा ज्याला आपण वसाहतवादी इतिहासकार असंही म्हणतो, तर त्यांनी अशा स्वरूपाची मांडणी ही केलेली होती. मग आर्यांनी भारतावर आक्रमण केलं किंवा आर्य हे भारताबाहेरून भारतामध्ये आले, असं ज्यावेळेस विधान केलं जातं, तर अशा विधानाला नक्की कुठून सुरुवात झाली, हेही आपण समजून घेणं आवश्यक ठरतं. तर त्यासाठी आपणास जावं लागतं 1553 ते 1558 या कालखंडामध्ये भारतात प्रवासी म्हणून आलेल्या एका व्यक्तीकडे. तो व्यक्ती होता फिलिपो सासेटी. फिलिपो सासेटी हा एक इटालियन परकीय प्रवासी होता. तो गोव्यामध्ये वास्तव्याला होता. भारतामध्ये वास्तव्याला असताना या इटालियन परकीय प्रवासी याने असं सांगितले, की भारतातील असणाऱ्या भाषा आणि युरोपातील असणाऱ्या भाषा यामध्ये काही साम्य हे आढळून येते, असं त्याने मत व्यक्त केलेलं होतं. अर्थातच त्याचं हे जे काही मत आहे, तर ते भाषेच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून अतिशय बरोबर आहे. त्याचं हे निरीक्षण अत्यंत योग्य असलेलं आपल्याला दिसून येतं. भारतीय भाषांमध्ये आणि युरोपातील भाषांमध्ये हे खूप सारं साम्य असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याने हे मत मांडल्यानंतर पुढे 1776 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी असं मत मांडलं, की या सर्वांची एक मूळ भाषा असावी. म्हणजे ज्या अर्थी भारतीय भाषा आणि युरोपीय भाषा या सारख्या आहेत. मग त्या सारख्या भाषांची एक जननी असली पाहिजे. अशा स्वरूपाचं मत त्यांनी जे आहेत ना, तर ते मांडलं आणि ती मूळ भाषा असली पाहिजे, असं त्यांनी मत मांडलं आणि त्या मूळ भाषेचे हे अपत्य नंतरच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गेले. अशा स्वरूपाचं मत त्यांनी मांडलं आणि त्यावरून त्यांनी असाही निष्कर्ष काढला, की आर्य हे मूळचे भारतातील नसावेत, तर ते भारताच्या बाहेरून भारतात आले असावेत. अशा स्वरूपाचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. यातून आर्य लोक हे भारतातील आहेत, की ते भारताच्या बाहेरील आहेत, अशा स्वरूपाचा वाद हा उत्पन्न झाला आणि यामध्ये वेगवेगळ्या अभ्यासकांनी आर्य हे भारतातील होते, की भारताच्या बाहेरील होते, या संदर्भामधील चर्चा करून आपापली मतं ही व्यक्त केलेली दिसून येतात. मुख्यतः
युरोपीय अभ्यासक यांनी आर्य हे भारताच्या बाहेरून आले असावेत अशा स्वरूपाची चर्चा ही केलेली दिसून येते. मग त्यामधून आर्य हे रशियातील होते, किंवा आर्य जे काही आहेत तर ते आणखी भारताबाहेरील ठिकाणातून आलेले होते. अशा स्वरूपाची वेगवेगळी चर्चा ही करण्यात आलेली होती. तर नंतरच्या काळात म्हणजे विशेषतः स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये आर्य हे भारतातीलच असले पाहिजेत, असंही मत भारतीय अभ्यासकांनी व्यक्त करायला सुरुवात केलेली होती. परंतु या संदर्भामध्ये एक मत हे लक्षात घेणं आवश्यक आहे, की आर्य भारताच्या बाहेरून आले की भारतातून आले याविषयी फक्त अंदाज हे व्यक्त करण्यात आलेले होते आणि त्या अनुसार जे आहेत तर ते पुरावे हे समोर ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु कोणीही मांडलेलं मत हे काय म्हणतात त्याला, की अशा स्वरूपाचं मत हे असलेलं आपल्याला दिसून येत नाही. विशेषतः ज्यानंतर हडप्पा संस्कृतीचा शोध लागला, त्यानंतरच्या काळात तर हा सिद्धांत आणखीनच आक्रमकपणे मांडण्यात आला, की हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास हा आर्यांनीच भारतावर आक्रमण करून हा केलेला आहे. अशा स्वरूपाचं मत अभ्यासकांनी व्यक्त करायला सुरुवात केलेली होती. परंतु आता मात्र हे जे काही मत आहे, तर ते तितकंसं ग्राह्य धरलं जात नाही. कारण की आपण मागच्या घटकामध्येच हे पाहिलेलं होतं, की हडप्पा संस्कृतीचा अस्त हा इसवी सन पूर्व 1800च्या दरम्यान झालेला आहे. तर इसवी सन पूर्व 1500च्या नंतर किंवा 1500 मध्ये जे आहेत, तर ते आर्य हे जे काही आहेत, तर त्यांचा कालखंड हा सुरू होतो आणि त्यामुळं या मताला तितकासा अर्थ नसल्याचे आपल्याला दिसून येते आणि त्यामुळं आता हे आर्यांचे आक्रमण हे मिथक असावं किंवा हे जी काही गोष्ट आहे, तर त्यामध्ये फारसं तथ्य नाही, असं स्वरूपाचं मत हे मांडलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. थोडक्यात आर्य हे भारतातले की भारताच्या बाहेरचे ही गोष्ट आता इतिहास अभ्यासकांमध्ये फारशी वादाची राहिलेली आपणास दिसून येत नाही. आपण मगाशीच पाहिल्याप्रमाणे वैदिक कालखंडाचे आपण 2 गटामध्ये वर्गीकरण करतो. एक म्हणजे पूर्व वैदिक काळ आणि दुसरा म्हणजे उत्तर वैदिक काळ. आजच्या आपण मार्गदर्शन सत्रामध्ये पूर्व वैदिक कालखंडाची चर्चा करणार आहोत. तर यानंतरच्या सत्रामध्ये आपण उत्तर वैदिक कालखंडाची माहिती ही अभ्यासणार आहोत. ज्यावेळेस आपण पूर्व वैदिक कालखंड असा म्हणतो, तर अर्थातच त्याचा कालखंड कोणता हेही महत्वाचे आहे. पूर्व वैदिक कालखंडाचा त्याचा जो काही कालखंड आहे पूर्व वैदिकचा, तर तो इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1000 किंवा 1000 असा आपल्याला दिसून येतो. या कालखंडाचे वर्णन किंवा त्याचं वैशिष्ट्य सांगताना आपण सांगू शकतो, की या कालखंडातील मानवाचं जीवन हे भटके किंवा सातत्याने या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणारे अशा स्वरूपाचे असावे, असं मत अभ्यासकांनी व्यक्त केलेलं आहे. आणि पूर्व वैदिक कालखंडातील लोकांचा वावर किंवा पूर्व वैदिक कालखंडातील लोकांचं वास्तव्य हे सप्तसिंधूचा परिसर म्हणजेच सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज आणि सरस्वती या नद्यांच्या परिसरामध्येच या कालखंडातील लोकांचं वास्तव्य हे असलं पाहिजे, अशा स्वरूपाचं मत हे व्यक्त केलेलं दिसून येतं. पूर्व वैदिक कालखंडाची माहिती पाहत असताना आपणास काही घटकांची चर्चा करावी लागते. उदाहरणार्थ त्या कालखंडातील लोकांची अर्थव्यवस्था कशा स्वरूपाची होती, त्यांची समाज व्यवस्था, राज्य व्यवस्था आणि एकंदरीतच धर्मव्यवस्था ही कशा स्वरूपाची होती किंवा त्या कालखंडातील पुराव्यांच्या आधारे त्याची काय माहिती मिळते का, हे आपणास अभ्यासणं आवश्यक ठरतं. तर आपण सुरुवातीला पूर्व वैदिक कालखंडाची अर्थव्यवस्था किंवा पूर्व वैदिक कालखंडातील लोकांच्या अर्थव्यवस्थेची माहिती ही पाहणार आहोत. पूर्व वैदिक कालखंडाच्या अर्थव्यवस्थेची माहिती पाहत असताना आपणास त्यांचा मुख्य व्यवसाय कोणता होता हे सर्वप्रथम पाहणं हे आवश्यक ठरतं. पूर्व वैदिक कालखंडानंतरच्या बऱ्यापैकी अर्थव्यवस्थांमध्ये, राज्यव्यवस्थांमध्ये मुख्य व्यवसाय हा आपणास शेती हा राहिलेला दिसून येतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, पूर्व वैदिक कालखंडामध्ये मात्र त्या लोकांचा मुख्य व्यवसाय हा पशुपालन हा होता.
हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. यानंतरच्या कोणत्याही टप्प्यावर पशुपालन हा मुख्य व्यवसाय किंवा महत्त्वाचा व्यवसाय महत्त्वाचा आहे, परंतु मुख्य व्यवसाय म्हणून राहिलेला दिसून येत नाही. त्याची जागा ही अर्थातच शेतीने घेतलेली आहे. परंतु पूर्ववैदिक कालखंडामध्ये मात्र लोकांचा मुख्य व्यवसाय हा पशुपालन होता. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि पशुपालनामध्ये सुद्धा गाय ही महत्वाची गोष्ट राहिलेली आपणास दिसून येते. आपणास सर्वांना कल्पना आहे पहा, की या कालखंडातही युद्ध होत होती आणि ही युद्ध होण्याच्या पाठीमागं महत्वाचं कारण काय होतं? तर गाय यासाठी ही युद्ध होत होती. गायींसाठी या कालखंडामध्ये युद्ध होत होती. एकंदरीतच गाय ही या कालखंडामधील लोकांची एक मुख्य गोष्ट असलेली आपणास दिसून येते किंवा एखाद्या व्यक्तीच्या श्रीमंतीचं मोजदाद जर का आपणास करायचे असेल, तर ती गायींच्या संख्येवरून केली जात होती. त्या कालखंडामधील युद्ध ही गायींच्या वरून युद्ध जी काही होती, तर ती होत होती. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या कालखंडातील लोक त्यांना ते स्वतःचं किंवा त्यांचं जे काही सामाजिक स्थान हे सुद्धा गोत्र हे जे होतं तर ते होतं पहा. आजही आपण काही याच्यामध्ये विचारलं जातं किंवा सांगितलं जातं किंवा तुमचं गोत्र काय अशा स्वरूपाचं जे काही आहे, तर ती चर्चा आजही आपण करत असतो. ही गोत्र संकल्पना ही आपणास पूर्ववैदिक कालखंडापासून अस्तित्वात असलेली आपणास दिसून येते. अर्थातच यामध्ये सुद्धा जी काही आहे, तर ती गोमाता याचं महत्त्व असलेलं दिसून येतं. एकंदरीतच त्या कालखंडातील लोकांची जी काही दैनंदिन जीवनाची व्यवस्था होती, तर त्यामध्ये गाय ही महत्त्वाची बाब होती आणि त्यामुळेच त्या कालखंडामध्ये लोकांचं जे काही आहे, तर ते सर्व गोष्टी या गोपालनाच्या संदर्भातही असलेले दिसून येतात. आपणाला सर्वांना माहिती आहे, की आपण आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे त्या काळातील युद्ध ही सुद्धा गायीवरूनच होत होती. त्याच्यानंतर त्या काळातील कन्येला दुहिता अशा स्वरूपाचा शब्द हा जो काही आहे, तर तो वापरला जात होता, की जी मुलगी गाईचं दूध हे काढत असते, तर अशी म्हणजे दुहिता अशाही अर्थी शब्द हा जो काही वापरलेला आहे. एकंदरीतच त्या कालखंडातील लोकांच्या जीवनामध्ये गाय ही अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला आपणास दिसून येतो आणि पशुपालन हाच या कालखंडातील लोकांचा मुख्य व्यवसाय होता, हे आपण समजू शकतो. त्याचबरोबर त्यानंतरच्या टप्प्यावर शेती हा देखील त्यांचा व्यवसाय असलेला दिसून येतो. परंतु हा एक दुय्यम स्वरूपाचा व्यवसाय असलेला आपणास दिसून येतो. पशुपालन हाच त्यांचा मुख्य व्यवसाय जो होता तर तो होता. नंतर मात्र हे जे काही लोक आहेत, तर ते शेतीचा व्यवसाय करत होते. शेतीमध्ये अर्थातच जव हे जे होतं तर ते त्याचे अवशेष आपणास प्राप्त होतात. त्याचे उल्लेख आपणास जे आहेत तर ते प्राप्त होतात. यावरून तोच देखील महत्त्वाचा पदार्थ किंवा शेतीतील उत्पन्नाचं एक महत्त्वाचं साधन असावं, असं आपण सांगू शकतो. याशिवाय त्या कालखंडातील लोक वेगवेगळे व्यवसाय हे करत होते, हेही आपण सांगू शकतो. परंतु एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे पहा, की या कालखंडातील व्यवसाय तसेच व्यापार यांची अवस्था ही फारशी चांगली नव्हती किंवा हे जे लोक आहेत, तर ते व्यवसाय आणि व्यापार करणारे लोक होते, तर ते त्यांची संख्या अत्यंत कमी होती किंवा त्या गोष्टीमधून मिळणारं जे काही उत्पन्न होतं, तर ते वरील व्यवसायांच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी असलेलं आपणास दिसून येतं. या व्यवसायांमध्ये विणकर, चांभार, कुंभार, सुतार, सोनार, खाणकाम करणे असे वेगवेगळे व्यवसाय हे आपणास आढळून येतात. यामध्येच आपणास वस्तू विनिमय पद्धत ही सुद्धा जी आहे तर ती आढळून येते. वस्तू विनिमय पद्धत किंवा ज्याला इंग्रजीमध्ये वस्तू हवी असल्यास त्या वस्तूच्या खरेदीसाठी ज्यावेळेस तो आपणाकडं असणारी एखादी वस्तू देतो आणि आपणाकडून दिलेल्या वस्तूच्या मोबदल्यास त्याला हवी असणारी वस्तू ही दुसऱ्याकडून घेतो, तर त्यावेळेस त्या पद्धतीला वस्तू विनिमय पद्धत असं जे तर ते म्हणतात. ही वस्तू विनिमय पद्धत ही पूर्ववैदिक कालखंडामध्ये अस्तित्वात असलेली
आपल्यास दिसून येते. विशेष म्हणजे या कालखंडातील निष्क नावाच्या एका सोन्याच्या नाण्याचा संदर्भ हा सुद्धा आपणास आढळून येतो. अ, पशुपालन, शेती, व्यवसाय याबरोबरच आपणास या कालखंडातील व्यापाराचा उल्लेख हा सुद्धा आढळतो. या पूर्ववैदिक कालखंडातील लोकांचा विशेषतः पश्चिम आशियाशी व्यापार असावा असा नौकानयनाच्या उल्लेखावरून इतिहास अभ्यासक अंदाज व्यक्त करत असतात. या प्रमुख व्यवसायांच्या संदर्भातच आपणास आणखीन एक उल्लेख या ठिकाणी करावा लागतो, की जो अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाचा आहे, की या कालखंडामध्ये आपणाकडं जमीन किंवा जमिनीची मालकी हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये सांगण्यात येतो किंवा भूस्वामित्व ज्याच्याकडे आहे तर त्याची अर्थव्यवस्थेवर पकड असलेली आपणास ती जमिनीच्या संदर्भामधील मालकी हा सांगत असल्याचा संदर्भ हा आपणास उपलब्ध होत नाही. एकंदरीतच या कालखंडातील अर्थव्यवस्था ही पशुपालनावर आधारित होती. शेती, व्यवसाय, व्यापार हे या ठिकाणी होतेच होते आणि हे सगळं चालत असताना वस्तू विनिमय पद्धत ही याच्या आधारे हे सगळे व्यवहार चालत होते आणि त्याचबरोबर या ठिकाणी भूस्वामित्व किंवा जमिनीच्या मालकीची कन्सेप्ट संकल्पना ही अस्तित्वात नव्हती. ही गोष्ट आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे येतो, तो म्हणजे पूर्ववैदिक कालखंडातील समाज व्यवस्था किंवा सामाजिक रचना ही कशी होती हे आपण समजून घेणार आहोत. पूर्ववैदिक कालखंडातील समाज व्यवस्था ही जमात केंद्रित अशा स्वरूपाची समाज व्यवस्था होती. म्हणजे आज ज्याप्रमाणे भारतातील विविध भागामध्ये जमात किंवा जमाती वेगवेगळ्या जमाती या वास्तव्य करतात, तशाच पद्धतीने पूर्ववैदिक कालखंडातील अशा स्वरूपाचा असावा असं आपणास त्या कालखंडाच्या साधनांच्या अभ्यासावरून म्हणता येऊ शकते. या कालखंडातील समाज हा जमात केंद्रित होता, परंतु म्हणजे आज ज्याप्रमाणे भारतामध्ये जाती व्यवस्था ही अस्तित्वात आहे, तर पूर्ववैदिक कालखंडामध्ये मात्र आपणास जाती व्यवस्था ही अस्तित्वात नव्हती असं ठामपणे म्हणता येऊ शकतं. एकंदरीतच पूर्ववैदिक कालखंडामध्ये जाती व्यवस्था नव्हती, तर जमात केंद्रित व्यवस्था होती हे आपण लक्षात ठेवणे आवश्यक आहे. या पूर्ववैदिक कालखंडातील समाजाचे 3 गटामध्ये आपण वर्गीकरण करू शकतो. पहिला वर्ग हा राजा किंवा गोपती याचा असण्यास आपणास दिसून येतो किंवा त्याला काही ठिकाणी राजन्य असंही म्हटलेलं दिसून येतो. राजा हा अर्थातच जमातीचे रक्षण करणारा, युद्धामध्ये लोकांचे संरक्षण करणारा असा एक असणारा व्यक्ती असणारा आपल्याला दिसून येतो. विशेष म्हणजे या कालखंडातील राजाची नियुक्ती ही वंश परंपरेने होत नसे, तर तेथील सदस्यांकडून त्याची नियुक्ती किंवा त्याची निवड जी होती तर ती करण्यात येत होती. दुसरा वर्ग हा पुरोहिताचा वर्ग होता, की जो राजाला धार्मिक गोष्टींच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणारा अशा स्वरूपाचा वर्ग होता. किंबहुना युद्धामध्ये राजाला विजय मिळावा यासाठी सुद्धा प्रार्थना यज्ञ करणारा व्यक्ती म्हणजे पुरोहित होता आणि त्यामुळे त्याचं स्थान हे समाजामध्ये वरच्या दर्जाचं असलेलं आपणास दिसून येतं. आणि तिसरा घटक हा सामान्य लोकांचा असलेला दिसून येतो. एकंदरीतच या कालखंडातील समाज हा 3 घटकांमध्ये वर्गीकरण त्याचं झालेलं होतं. पहिला गट हा राजा किंवा गोपतीचा होता, दुसरा गट हा पुरोहिताचा होता, तर तिसरा गट हा सामान्य लोकांचा असलेला दिसून येतो. समाजाची ही व्यवस्था पाहिल्यानंतर आपण याच समाजाचा घटक असणाऱ्या कुटुंबाकडे येणार आहोत. या कालखंडातील कुटुंब पद्धती ही एकत्रित कुटुंब पद्धती असलेली दिसून येते. म्हणजेच या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये किमान 3 पिढ्यांचे लोक हे एकत्रित राहत होते असे आपण म्हणू शकतो. आजोबा, मुलगा आणि त्याचा मुलगा किंवा
नातवंड अशा स्वरूपाची जी काही आहे, तर ती पिढ्या 3 पिढ्यांचे लोक या ठिकाणी एकत्रित राहत होते. या कुटुंब व्यवस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे ही पितृसत्ताक अशा स्वरूपाची समाज व्यवस्था असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे पिता हाच कुटुंबाचा प्रमुख होता किंवा कुटुंबातील जो मोठा मुलगा हा जो आहे तर तो कुटुंबाचा प्रमुख असलेला आपल्याला दिसून येते. या कालखंडामधील ज्या काही ऋचा असलेल्या आहेत, तर त्यामध्ये अर्थातच मुलाचे महत्त्व किंवा आपणास अपत्य प्राप्ती होत असताना मुलगा हाच झाला पाहिजे, अशा स्वरूपाची ही रचना किंवा काव्य असलेले आपणास दिसून येतात. हे अर्थातच पितृसत्ताक व्यवस्थेचं लक्षण असलेलं आपल्यास दिसून येतं. या कालखंडाच्या संदर्भामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्त्रियांचे स्थान. पूर्ववैदिक कालखंडाच्या संदर्भामध्ये आपण एक वेगळेपण सांगत असताना त्या कालखंडातील स्त्रियांच्या स्थानाचा उल्लेख हा करू शकतो. इतर कालखंडाच्या तुलनेत पूर्ववैदिक कालखंडातील स्त्रियांचे स्थान हे अधिक चांगले होते, हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. पूर्ववैदिक कालखंडातील स्त्रियांचे स्थान हे चांगले होते, असे आपण ज्यावेळेस म्हणतो, तर ते कशाच्या आधारे म्हणू शकतो? तर पूर्ववैदिक कालखंडातील स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार हा होता. म्हणजे या कालखंडातील स्त्री ही शिक्षण घेऊ शकत होती. ती शिक्षण घेत असताना वादविवाद ही देखील करू शकत होती आणि त्याचे संदर्भही आपणास उपलब्ध होतात. त्याचबरोबर या कालखंडातील स्त्रियांना हा सुद्धा जो होता, तर तो होता. पुढचा मुद्दा, या कालखंडातील स्त्रियांना यज्ञ करताना पतीबरोबर बरोबरीचे स्थान, समानतेचे स्थान हे मिळत होते. याचबरोबर या कालखंडातील स्त्रियांना आपल्या संपत्तीमध्ये हक्क हा दिला जात होता. एकंदरीतच या नंतरच्या टप्प्यांमध्ये जे स्त्रियांना हक्क, अधिकार नाकारण्यात आलेले होते, ते सर्व हक्क आणि अधिकार हे पूर्ववैदिक कालखंडातील स्त्रियांना प्राप्त होत होते आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो, की पूर्ववैदिक कालखंडातील स्त्रियांचं स्थान हे पुढील नंतरच्या कालखंडातील स्त्रियांच्या स्थानापेक्षा अधिक चांगले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना शिक्षणाचा आणि स्वतःचा जोडीदार निवडण्याचा अधिकार हा देखील होता आणि त्यामुळेच त्यांचे स्थान हे अधिक चांगले होते इतर कालखंडाच्या तुलनेने, असे आपण म्हणू शकतो. ही पूर्ववैदिक कालखंडाच्या संदर्भामधील स्त्रियांच्या स्थानाच्या संदर्भामधील एक वैशिष्ट्यपूर्णता ही आपणास दिसून येते. त्याचबरोबर या कालखंडामध्ये आपणास दास, दस्यू यांचे सुद्धा उल्लेख आढळून येतात. बऱ्याचदा आर्य लोक हे आपणापेक्षा वेगळे असणारे लोक म्हणून दास आणि दस्यू यांचे उल्लेख करतात. मग हे नक्की कोण होते किंवा काय या संदर्भामध्ये जे आहेत तर ते उल्लेख आपणास आढळून येतात. हे जे दास आणि दस्यू यांच्या उल्लेखातूनच किंवा यांच्या अस्तित्वातूनच या पुढच्या कालखंडामध्ये वर्णव्यवस्था ही अस्तित्वात आली असावी, असा अंदाज इतिहास अभ्यासक व्यक्त करतात. एकंदरीतच या कालखंडामध्ये 3 प्रमुख वर्ग हे तर आपणास आढळून येतातच, परंतु त्याशिवाय दास आणि दस्यू यांचाही एक गट आपणास आढळून येतो आणि अभ्यासकांच्या अंदाजानुसार नंतरच्या टप्प्यामध्ये यातूनच वर्णव्यवस्था ही अस्तित्वात आलेली आपणास दिसून येते. एकंदरीतच या कालखंडातील समाजव्यवस्थेची माहिती पाहत असताना 2-3 महत्त्वाच्या गोष्टी हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ते म्हणजे ही समाजव्यवस्था जाती केंद्रित नसून जमात केंद्रित होती. या कालखंडामध्ये समाजामध्ये 3 वर्ग किंवा 3 गट अस्तित्वात होते. राजा, पुरोहित आणि सामान्य लोकांचा. या कालखंडातील कुटुंब व्यवस्था ही पितृसत्ताक आणि एकत्रित अशा स्वरूपाची होती. स्त्रियांना मानाचे स्थान होते.
त्याचबरोबर दास दस्यू यांचेही उल्लेख आपणास आढळून येतात. यानंतर आपण पुढच्या एका घटकाची चर्चा करणार आहोत. तो म्हणजे पूर्ववैदिक कालखंडातील राज्यव्यवस्था. आपण मागच उल्लेख केल्याप्रमाणे पूर्ववैदिक कालखंडातील राज्य हे जमात केंद्रित अशा स्वरूपाचं राज्य होतं. म्हणजे आज आपल्या भारतामध्ये ज्या काही जमाती आढळून येतात आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या पद्धतीप्रमाणे या ठिकाणची राज्यव्यवस्था ही देखील एक जमात केंद्रित अशा स्वरूपाचीच व्यवस्था होती, असे आपण सांगू शकतो. मात्र या राज्यव्यवस्थेचं वैशिष्ट्य सांगत असताना आपण असं म्हणू शकतो की या कालखंडातील राज्यव्यवस्था ही समानतावादी नव्हती. म्हणजेच या ठिकाणी लोकांमध्ये वर्गवारी केलेली होती. समाजाची वर्गवारी केलेली होती. समाज हा वेगळ्या घटकांमध्ये विभाजित केला गेलेला होता. यामध्ये पहिला घटक हा अर्थातच राजा किंवा राजन्य याचा असलेला आपल्याला दिसून येतो, की तो प्रमुख राज्यकर्ता वर्ग असलेला आपल्याला दिसून येतो. आपण समाजव्यवस्था पाहत असताना याची चर्चा केलेली आहे, की सर्वसामान्य लोकांचे संरक्षण करणे हे याचं प्रमुख काम जे होतं तर ते होतं. याशिवाय सर्वसामान्य लोक असं याचं वर्गीकरण होतं आणि विशेष म्हणजे यामध्ये पुरोहित वर्गाचं महत्त्व हे खूप अधिक असलेलं आपणास दिसून येतं. पूर्ववैदिक कालखंडाच्या राज्यव्यवस्थेची चर्चा करत असताना आपणास सभा आणि समिती या दोन संस्थांची चर्चा ही करावी लागते. सभा आणि समिती यांचे आपणास वैदिक साहित्यामध्ये वारंवार उल्लेख आढळून येतात. काय होती सभा आणि काय होती समिती ही आपणास पाहणं आवश्यक ठरतं. त्या कालखंडामध्ये सभा ही काही विशिष्ट लोकांची असलेली आपणाला दिसून येते. त्याला जे काही आहेत म्हणजे सभेमध्ये सर्व लोक समाविष्ट होत नसायचे. तर याच्यामध्ये काही विशिष्ट लोकच समाविष्ट होत असायचे. त्यामुळे याला हाऊस ऑफ गॉड असं सुद्धा जे काही आहेत, तर तो उल्लेख येत असलेला आपल्याला दिसून येतो, की राजा आणि काही विशिष्ट लोक मिळून जी सभा होत असे, तर ते त्याला सभा असं म्हटलं जात होतं. तर समिती ही अर्थातच त्या जमातीमधील, त्या गटामधील सर्व लोक ज्याच्यामध्ये एकत्रित येऊन राजाला राज्यकारभाराच्या संदर्भामध्ये काही एक सल्ला देत असत किंवा आपल्या समस्या या राजापुढं मांडण्यासाठी ज्याची रचना करण्यात आलेली होती, तर त्याला आपण समिती असं म्हणत असतो. तर सभा आणि समिती ही या त्या कालखंडातील लोकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. सभा ही काही विशिष्ट लोकांचीच होती, तर समिती मात्र त्या जमातीच्या सर्व लोकांची असलेली आपणास दिसून येते. पूर्ववैदिक कालखंडाच्या राज्यव्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपणास आणखीन एका गोष्टीचा उल्लेख हा सापडतो, तो म्हणजे विदत. विदत म्हणजे आजच्या काळातील मीटिंग हॉल. आज अनेक लोक एकत्रित येऊन एका समस्येच्या संदर्भामध्ये चर्चा करतात आणि त्यासाठी ज्या सभाची किंवा एखाद्या गोष्टीची रचना केलेली असते, एखाद्या हॉलची रचना केलेली असते, तर त्याला आपण मीटिंग हॉल असं म्हणत असतो. पूर्ववैदिक कालखंडामध्ये आपणास अशा स्वरूपाचं विदत किंवा मीटिंग हॉल याची रचना केलेली दिसून येते. याचे आपणास संदर्भ मिळतात. एकंदरीतच त्या काळात सुद्धा लोक विचार विनिमय करून, चर्चा करून हे निर्णय घेत असावेत, हे आपणास या विदतच्या किंवा मीटिंग हॉलच्या रचनेवरून लक्षात येऊ शकतं. याशिवाय त्या कालखंडातील मंत्रिमंडळाचे संदर्भ हे सुद्धा आपणास आढळून येतात. काही मंत्र्यांचे उल्लेख हे सुद्धा आपणास आढळून येतात. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळामध्ये
मंत्रिमंडळाचं स्वरूप हे अर्थातच राजाला सल्ला देण्याचं अशा स्वरूपाचं जे आहे तर ते काम असलेलं आपणास दिसून येतं. पुढील काळामध्ये अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये मंत्रिमंडळ त्याचं महत्त्व याची सविस्तर चर्चा केलेली आहे. पुढच्या काही प्रकरणांमध्ये आपण त्याची चर्चा ही नक्कीच करणार आहोत. परंतु अर्थातच हा कालखंड हा अर्थशास्त्र ग्रंथाच्या अगोदरचा कालखंड आहे. मात्र तरी सुद्धा यामध्ये मंत्रिमंडळाचे संदर्भ हे आपणास आढळून येतात आणि विशेष म्हणजे या मंत्रिमंडळामध्ये आपणास राजा याने राणी आणि राजपुत्र या दोघांचाही समावेश केलेला आहे. थोडक्यात राजाच्या मंत्रिमंडळामध्ये आपणास राणी आणि राजपुत्र या दोघांचेही जे आहेत तर ते उल्लेख येतात. अर्थातच नंतरच्या टप्प्यामध्येही आपण पाहत होतो की राज्य व्यवस्थेमध्ये जे काही आहेत तर तो राजानंतर त्याचा मुलगा हा सत्तेवर येणार असल्यामुळे त्याचा मंत्रिमंडळामध्ये समावेश किंवा एक महत्वाच्या पदाची जबाबदारी त्याला देत होती. ही गोष्ट नक्कीच महत्वाची आहे. परंतु या कालखंडाच्या मंत्रिमंडळामध्ये पत्नीलाही महत्वाचा जबाबदारी ही देण्यात आलेली होती आणि विशेषतः संकटाच्या कालखंडामध्ये राजाला सल्ला देणं अशा स्वरूपाची जबाबदारी ही या महिषी किंवा राणीवर जी होती तर ती सोपवण्यात आलेली होती. अर्थातच त्यामध्ये मग सेनापती किंवा इतर मंत्र्यांचे उल्लेख हे सुद्धा आपणास आढळून येतात. परंतु एकंदरीतच आपण लक्षात ठेवू शकतो की पूर्ववैदिक कालखंडातील राज्य व्यवस्थेमध्ये राजा बरोबरच मंत्रिमंडळाचंही महत्व आहे आणि त्याचबरोबर राजाला सल्ला देणारं, आपले प्रश्न मांडणाऱ्या सभा समिती या संस्थांची भूमिका ही सुद्धा अत्यंत महत्वाची अशा स्वरूपाची राहिली होती, हे सांगता येऊ शकतं. यानंतर आपण शेवटच्या मुद्द्याकडे येणार आहोत. ते म्हणजे पूर्ववैदिक कालखंडातील धर्म किंवा पूर्ववैदिक कालखंडातील धर्मव्यवस्था. धर्म हा आपणा सर्वांना माहिती आहे की मानवाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा असणारा घटक आहे. पूर्ववैदिक कालखंडातील लोक कोणत्या धर्माचे पालन करत होते? पूर्ववैदिक कालखंडातील लोकांचे देवदेवता कोणते होते? देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी ते कोणकोणत्या गोष्टी करत होते? या सगळ्यांची माहिती पाहणं हे नक्कीच आवश्यक ठरतं. पूर्ववैदिक कालखंडातील धर्माचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यावेळेस आपण असं म्हणू शकतो की या कालखंडातील लोकांनी निसर्गामध्ये असणाऱ्या शक्तींनाच, निसर्गामध्ये असणाऱ्या गोष्टींनाच, निसर्गामध्ये असणाऱ्या घटकांनाच देवता मानलेलं होतं. म्हणजे निसर्गामध्ये जी पंचमहाभूते अस्तित्वात आहेत आणि त्या अनुषंगाने असणाऱ्या गोष्टी यांनाच त्यांनी देवता हे मानलेलं होतं. उदाहरणार्थ सूर्य, वरुण, अग्नी, वायू हे त्या कालखंडातील देव असलेले आपणास दिसून येतात. यामध्ये अर्थातच यज्ञ यामध्ये अर्थातच इंद्र हा देव त्या काळातील सर्वात महत्वाचा असणारा देव आहे, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. कारण की सर्वात जास्त माहिती किंवा सर्वात जास्त ऋचा ज्या काही आहेत तर ते आपणास इंद्र या देवतेच्या संदर्भामध्ये असलेले दिसून येतात. साधारणतः 250 सूक्त हे जे काही आहेत तर ते आपणास इंद्र या देवतेच्या संदर्भामध्ये वापरलेले आहेत किंवा इंद्र या देवाच्या संदर्भामध्ये आहेत आणि त्यामुळे इंद्र हा महत्वाचा देव त्या काळातील असलेला आपणास दिसून येतो. परंतु एकंदरीतच या कालखंडातील लोकांनी ज्या निसर्गातील शक्ती होत्या तर त्यांनाच देवता हे मानलेलं होतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. शक्तींना यांनी देवता मानलेलं होतं. मात्र यांच्या काळातील मूर्तीपूजेचे संदर्भ हे काही आपणास अद्यापपर्यंत उपलब्ध झालेले नाही आणि त्यामुळं आतापर्यंतच्या संशोधनाच्या आधारे तर आपण असं म्हणू शकतो की त्या कालखंडामध्ये आपणास मूर्तीपूजा अस्तित्वात असल्याचे संदर्भ उपलब्ध होत नाहीत. त्या कालखंडातील
देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी हे लोक यज्ञ करत असत. यज्ञामध्ये देवाला आवश्यक असणारा पदार्थ अर्पण करून त्या यज्ञाद्वारे तो त्याच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी या कालखंडातील लोक यज्ञ करत होते. थोडक्यात यज्ञ किंवा अग्नीद्वारे एखादा पदार्थ अग्नीमध्ये टाकला तर तो त्या अग्नीच्या ज्वाळेसोबत त्याच्या धुरासोबत वरती जाऊन त्या देवतेपर्यंत पोहोचतो, ही यांची श्रद्धा असावी आणि म्हणून या कालखंडातील लोकांनी यज्ञ याची परंपरा सुरू केलेली होती. या कालखंडातील देवतांचेही 3 गटांमध्ये वर्गीकरण केलेले होते. स्वर्गीय देवता, अंतरिक्षातील देवता आणि पृथ्वीवरील देवता. स्वर्गीय देवतांमध्ये आपणास वरुण, सूर्य यांचे उल्लेख आढळून येतात. तर अंतरिक्षातील देवांमध्ये इंद्र, वायू यांचा समावेश होतो. तर पृथ्वीवरील देवांमध्ये आपणास अग्नी, सोम याचेही उल्लेख आढळून येतात. या कालखंडातील देवतांची संख्या ही 33 असलेली आपणास दिसून येते आणि 3 गटांमधील 11 देव किंवा देवतांचे वर्गीकरण हे केलेले आपणास दिसून येतात. अशा पद्धतीने पूर्व वैदिक कालखंडातील लोकांचा धर्म किंवा त्यांच्या धर्माच्या कल्पना ह्या असलेल्या आपणास दिसून येतात. यांनी निसर्गातीलच शक्तींना देवता मानलेलं होतं, मात्र त्यांच्याकडे मूर्तीपूजा ही होती की नाही याबाबतचे पुरावे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे आतापर्यंतच्या उपलब्ध पुराव्यांच्या आधारे त्यांच्याकडे मूर्तीपूजा नसावी हे दिसून येतं. देवतांचे 33 देवतांचे वर्गीकरण यांनी 11च्या गटामधून 11च्या गटामधून 3 प्रकारे वर्गीकरण केलेले दिसून येते. यज्ञ ही या कालखंडातील एक महत्वाची गोष्ट असलेली आपणास दिसून येते. एकंदरीतच पूर्व वैदिक कालखंडाच्या संदर्भामध्ये माहिती पाहत असताना आज आपण पूर्व वैदिक कालखंड किंवा पूर्व वैदिक संस्कृतीचा कालखंड हा कुठून होता, त्यांचं जीवन कसं होतं, त्यांचं एकंदरीतच वास्तव्य कोणत्या परिसरात अधिक होतं हे पाहत त्यांची अर्थव्यवस्था, त्यांची समाज व्यवस्था, राज्य व्यवस्था, धर्म व्यवस्था याचा सविस्तरपणे आढावा घेतलेला आहे. या पुढच्या सत्रामध्ये आपण उत्तर वैदिक कालखंडाच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. मला खात्री आहे आपल्या या मार्गदर्शन सत्राचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल. आपल्या अध्ययन साहित्याच्या आधारे आजच्या झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने तुम्ही अभ्यास जर केला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.